24/5 आवाज कंपनीवर पहिल्यांदा खंडणी मागण्यासाठी हे 2 आरोपी आहेत. 4 आरोपींवर म्हणजे डायरेक्ट त्यांनी पीडी आणि स्टोअर मॅनेजर यांना उचलून अपहरण केलं. 28 तारखेला त्यांच्या गाडीला वगैरे कॅमेरे असल्यामुळं हे ट्रेस झाले. त्या दोन्ही आरोपीला पकडलं. तर त्याची फिर्याद ही 29ला झाली. म्हणजे मला ह्याच्यातून हे सांगायचं 29 मे. 29 मेला. तर हे 2 कॅरेक्टर आहेत ना, तर आपला जो घटनाक्रम आहे नंतरचा 29/11चा, त्याच्यानंतर 6/12चा, 9/12चा, त्याच्यामध्ये कुठेही आले नाही. म्हणजे मला हे सांगायचं की पोलीस प्रशासनानं त्वरित कारवाई केल्यामुळं त्या दोघांना कळालं. त्याच्यातला एक आरोपी आणखी त्याच्यातला हा आरोपी आहे ना अनोळखी, तो सगळ्यांच्या ओळखीचा आहे. हा ते सांगतो ना, त्याची माहिती आपण त्यांच्याकडून घेऊ, पण त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही. आणि हेच इथल्या आमच्या पोलीस प्रशासनाची पद्धत आहे. इतर टाकून द्यायचं, तपासात काही सापडलं नाही म्हणायचं, त्याला सोडून द्यायचं, त्याचा पाठपुरावा देखील कोणी करत नाही. तर मला सांगायचं होतं की हे पहिला FIR आहे की जिथल्या तिथं कारवाई केल्यामुळे हे कॅरेक्टर पुढे कुठल्याही याच्यामध्ये आले नाही. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस खंडणी मागण्यासाठी हे लोक आले 6/12ला, त्याच्या अगोदरचा पण एक FIR आहे 29/11चा. तोच 29च्या तारखेत आला. नाही हा तसं ही सिक्वेन्स अशी आहे. 29/11ला ज्यावेळेस इथं खंडणी मागायला आले त्यांच्या नावाखाली, त्यावेळेस हे तेजच्या एका राजकीय कार्यालयात बसले होते तालुका अध्यक्षाच्या, जो की ह्याच्यातला खुनाचा आरोपी आहे विष्णू चाटे. तर 29/11ला हा जो टायमिंग आहे ना, त्या टायमिंग मध्ये हे महाशय त्याची एक रजिस्ट्री होती. ह्या धमकीचा जो टायमिंग आहे आणि इथल्या रजिस्ट्रीचा टायमिंग आहे तो सेम आहे. हा टायमिंग हा. ही दुसरी घटना इथली, त्याच्यावर पण कुठलीच कारवाई त्यावेळेस झाली नाही. ही केस संतोष अण्णाचा खून झाल्यावर पोलिसांना कळलं की करायला पाहिजे. त्यावेळेस देखील हे लोक तिथे गेले, बसले, त्यांची कुठलीही तक्रार घेतली नाही. कारण का वरून फोन आला एकदा तक्रार घेऊ नका, तर इथं कुणी जरी आलं, किती जरी मुर्दे पडले, तर इथलं पोलीस स्टेशन तिथली कोणाची केस घेत नव्हतं. ही वास्तविकता आहे. ही बाप्पांना माहिती आहे, ही सगळ्या आमच्या पंचक्रोशीत माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला त्याचे पण काही पुरावे आहेत माझ्याकडं की अण्णांचा खून झाला, पण हाफमटर इतक्या प्रकारचे झालेले आहेत. डायरेक्ट लेकरा बाळात बसलेल्या बापाला उचलून नेऊन मारलेले ते लोक समोर येत नाहीत. तरी भीतात ते लोक. आज जरी कुठं बाहेर गेले लोक तरी त्यांना वाटतं आपल्या भाऊंकडून कुणी येऊन आपल्याला मारतं का काय. तर हे झालं 29 तारखेचं, जो की FIR याचा कधी झाला, घटना झाली 29ला आणि FIR झाला 11/12ला खुनाच्या नंतर. ज्यावेळेस त्यावेळेस बाप्पा तिथं बसले, तिथून त्यांचा मेल पडल्यानंतर ही सुद्धा FIR झाला नाही, तर हा सुद्धा FIR होत नव्हता. त्याच्यानंतर 6 तारखेला ज्यावेळेस ही घटना घडली, आरोपी परत आले, वॉचमॅनला मारहाण केली. वॉचमॅनला मारहाण केल्यानंतर एक गावचा प्रमुख म्हणून तिथून फोन आला की असे भांडण चालले. त्यावेळेस भावाला देखील मारलं. गाववाले भरपूर होते त्या दिवशी, महापरिनिर्वाण दिन होता. पण आम्हाला जर तसं त्यांच्यावर भरोसा टाकून बसलो असतो तर काही आमचं कुणी ऐकून घेतलं नसतं. आमच्याकडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत. सगळे CCTV हे समाजातून आले, काही पत्रकार बंधूंकडून आले, काही चळवळीतल्या लोकांकडून आले, काही गावकऱ्यांकडून आले. हे दुर्दैव आहे. या पोलीस स्टेशननं पहिल्या 6 दिवसात पूर्ण जिल्ह्यातले सगळे CCTV फुटेज हे हस्तगत करायला पाहिजे होते. सर्रास फिरतायत सगळीकडे आरोपी, घटना झाल्यावर पण हप्ते वसुली करतायत. आता जो कृष्ण आंधळे ना फरार, त्याच्या मित्रांनी त्याच्या वाढदिवसा दिवशी अशोक मोहिते नावाच्या डोक्यात कोळका मारला. तो लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला आम्ही डिस्चार्ज होताना मी गेलो होतो स्वतः तिथं. एवढ्या घाबरलेल्या अवस्थेत होता तो. आणि होमगार्ड आहे तो, स्वतः होमगार्ड आहे तो. म्हणजे ह्या घटना अगोदर पण घडत होत्या आणि पुढे सुद्धा ह्या घटना अशा घडतात की लोक जे आहेत ना, आरोपीची सुनावणी असेल ना ताई, त्याचं मनोबल वाढवण्यासाठी येत आहेत आणि आम्हाला दाखवत आहेत की म्हणजे आम्ही त्यांचं समर्थन करतोय. आम्हाला कुठेतरी भीतीयुक्त वातावरणात आम्हाला भीती वाटावं. पण मी स्वतः, माझं कुटुंब आणि गाव आम्ही कधी घाबरणार नाही. आम्ही कुठल्याही स्टेजला जाऊ, आम्ही कुठेही न्यायाच्या भूमिकेत आम्ही कधी कुठेही उतरायला तयार आहे. गावकरी सोबत आहेत, यापेक्षा सगळे समाज, तुम्ही सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या सोबत आहेत. आम्ही ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्या त्रिकालाबाधित सत्य आणि ह्याचे आमच्याकडे पेपर आहेत.
आणि ज्या काही अनऑफिशियली गोष्टी आहेत त्याचे काही पुरावे नाहीत त्या गोष्टी सुद्धा आमच्याकडे आहेत. त्या तुमच्याकडे न मांडण्याचं कारण की जर कोणी सिद्ध करा म्हणतं, जर कोणी म्हणलं तर ते आमच्याकडे नाही, म्हणून आम्ही तुम्हाला त्याचे फक्त फोटो दाखवले. खूप आहेत, अशा फाईल खूप झाल्यात ह्याच्या. जेवढी डॉक्युमेंटरी तपास यंत्रणेकडे नसेल तेवढी आमच्या मसलवाल्यांनी तयार केलेली आहे. हेच काम त्यांचं होतं, त्यांनी आतापर्यंत केलेलं नाही. आणि आमची प्रामाणिक भावना आहे, जे या गाड्यामध्ये सगळे येत आहेत आम्हाला फक्त न्याय पाहिजे, आम्हाला न्याय व्यतिरिक्त काहीच नाही पाहिजे. आमच्याकडे आमच्या गावाची पार्श्वभूमी अशी आहे, हे तुम्हाला सांगितलं, हे गावचं प्रमाणपत्र आहे मागच्या 2 वर्षात भेटलेलं. हे जे आरोपी आहेत सगळे, हे आरोपीचे जेवढे गुन्हे आहेत त्याच्यात 10% पण गुन्हे आमच्या गावाचे नाहीत. आणि ते गुन्हे कोणते किरकोळ, शेतीचा वाद, कुठंतरी ह्याचा वाद, पण ते असे गंभीर गुन्हे नाहीत. हे 2 फरक आहेत. एवढं गाव चांगलं तेवढे गावावर नाही, ह्या जे आरोपी आहेत ना असं सांगायचं. म्हणजे ही गावची पार्श्वभूमी आहे, असं आमच्या गावचा इतिहास आहे. आणि असं गुणागोविंदानं गाव चालणार त्याचे इतके भयानक पद्धतीने संपवलं. आम्ही आमच्याकडं कधीही आम्ही ह्याची उणी भरून काढू शकत नाही. हे सगळं तुमच्याकडे येतं. कुठंतरी पहिल्यांदा जातीवादाचा मुद्दा आणायचा बघितला तर जे काही सामाजिक क्षेत्रातले लोक आहेत, दीपक काका नागरगोजे खूप चांगलं काम आहे. 1000 मुली त्यांच्याकडे अनाथ त्या सांभाळतात, त्या डॉक्टर होत आहेत, इंजिनियर होत आहेत. त्या लोकांचं मनोगत आहे, फक्त गावाविषयी त्यांचं काय मत आहे हे खाली जोडलेलं आहे. आणि आत्ताचं जे ध्वजारोहण आहे 26 जानेवारीचं, जे आरोपी आहेत त्याच गावचे, ते दत्ता दादा बारगाजे, दत्ता भाऊ बारगाजे म्हणून त्यांचा HIV-ग्रस्त मुलांसाठी, विधवा महिलांसाठी एक आश्रम आहे इथं, त्यांचं ते काम करतात. त्यांचे विचार जरी आपण बघितले संतोष सांगण्याच्या विषयी तरी सगळं कळते त्या गावाचा इतिहास काय आहे. त्याच्यामध्ये मुद्दा राहिला 9 डिसेंबरला त्या दिवशी घटना घडली, गावातले काही तरुण केस पोलीस स्टेशनला गेले, पण केस पोलीसवाल्यांना दिशाभूल केली. इकडे जीवाचीवाडी म्हणून गाव आहे आणि संतोष अण्णाला चिंचोली शिवारात नेलं. पोलीसवाल्यांना सांगितलं नाही तुम्ही जीवाच्या वाडीकडे शोधा, म्हणजे जाणीवपूर्वक दिशाभूल केली पोलीसवाल्यांना. केस आरोपी झाले पाहिजे. प्रशांत महाजन आणि PSI राजेश पाटील खरे आरोपी तेच आहेत. राजेश पाटील आणि PSI राजेश पाटील आणि PI प्रशांत महाजन हे खरे आरोपी तेच आहेत. त्यांनाच हे सगळ्या जे आरोपी आहेत, आरोपीचे त्यांचे सगळं संगनमत होतं. त्यांना डिटेल माहिती होतं की संतोष देशमुखला कुठं नेलं, काय केलं, काय सगळे डिटेल. सस्पेंड केलं, राजेश पाटलाला सस्पेंड केलंय आणि प्रशांत महाजनची हेडक्वार्टरला बुलेट लावून पोलीस स्टेशन समोर उभा राहतो. असा IT कोण? 3 दिवसाखाली मला भेटला होता. रोजच जेलमध्ये तो. आता पोस्टिंग कुठे? त्यांची हेडक्वार्टरला पोस्टिंग केलेली. पण मग इथे कशी येतात ते? नाही महाजनला दिली केसला परत कोणची काय ती यंत्रणा थोडक्यात आम्हाला पोलीस स्टेशन नसलं तर आम्ही आमचे संरक्षण करू. अरे असं कसं? म्हणजे जर असं होत असेल तर खूप गरीब लोक आहेत,